नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. मुलांचा डबा म्हणलं की मातांची मोठी तारांबळ उडते. मूल काय खाईल या काळजीत आपण अनेकदा डब्यात बिस्किटे, वेफर्स, नूडल्स किंवा ब्रेड जॅम देतो. पण श्रोते हो, हे पदार्थ मुलांच्या शरीराला पोकळ बनवत आहेत. यामुळे मुलांची उंची वाढत नाही आणि त्यांची चिडचिड देखील वाढते. आज आपण शिकणार आहोत की डबा कसा पौष्टिक आणि चविष्ट बनवायचा. डब्यासाठी आरोग्यदायी पदार्थ. पहिलं म्हणजे तृणधान्यांचा वापर. गव्हाच्या चपातीऐवजी अधूनमधून नाचणीची भाकरी किंवा धपाटे द्या. नाचणीमुळं मुलांना भरपूर कॅल्शियम मिळतं. दुसरं म्हणजे प्रथिनांची जोड. डब्यात किमान एक कडधान्य जसं की मटकी, मूग, चवळी, उसळीच्या स्वरूपात नक्की द्या. मोड आलेल्या कडधान्यांमधून मुलांना खेळायला ताकद मिळते. तिसरं म्हणजे फळे आणि सुकामेवा. बिस्किटांऐवजी एखादे केळ, पेरू किंवा शेंगदाणा आणि गुळाचा लाडू द्या. हे नैसर्गिक पोषण आहे. चौथं म्हणजे भाज्यांमधील पोषण. मुले पालेभाज्या जर खात नसतील तर त्या भाज्या पराठ्यामध्ये किंवा थालीपीठात मिसळून द्या. पाचवं म्हणजे पाणी. मुलांच्या बाटलीत घरचे लिंबू सरबत किंवा ताक द्या. बाहेरचे थंड पेय हे टाळायला हवेत. जेव्हा मुलांचं वाढतं वय असतं ना, तेव्हाच त्यांना मिळणारा आहार हाच त्यांच्या भविष्यातील आरोग्याची खात्री आहे. शाळेत डबा खाताना मुलांना एकमेकांशी शेअर करायला सांगा. यामुळं त्यांच्यात आनंदाची भावना देखील वाढते. श्रोते हो, तुमच्या भागातल्या अंगणवाडीत किंवा प्राथमिक शाळेत मातांना हे आवर्जून सांगा. सुदृढ मुले हेच आपल्या देशाचं भविष्य आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक करून तुमचे प्रेम व्यक्त करा. दाखवून द्या तुमची ताकद. भेटूया पुढच्या भागात हंगामी आजार आणि प्रतिकार शक्ती यासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा. धन्यवाद.